अवघ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की अजितदादांचा खरंच अपघात होता की घातपात। विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी हे प्रकरण सातत्यानं आता उचलून धरलंय। या प्रकरणी सध्या विविध संस्था चौकशा करतायत, त्या संस्थांच्या चौकशा सुरू आहेत आणि एकीकडे नुकताच DGCAचा अहवाल सुद्धा समोर आलाय। आता या DGCAच्या अहवालावरून सध्या प्रचंड गोंधळ आणि गदारोळ हा महाराष्ट्रामध्ये सुरू असतानाच या प्रकरणाची CID कडून सुद्धा चौकशी सुरू आहे। आता हा CIDचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय, तपासामध्ये CIDच्या हाती कोणते पुरावे लागले आहेत, CIDच्या अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नुकतीच काय माहिती दिली आहे, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। बारामतीमध्ये 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय आणि अजितदादांच्या आकस्मिक मृत्यूचा तपास हा CID कडे वर्ग करण्यात आलाय। अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दादांच्या या अपघाताविषयी आता तपासाबाबत जी काही आतापर्यंतची माहिती आहे ती दिलेली आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुनील रामानंद म्हणतात की CID अजितदादांचा हा अपघात होता की घातपात होता, किंवा हा हलगर्जीपणामुळे कुणाच्या घडलाय का आणि हे गुन्हेगारी कृत्य होतं का, या तिन्ही निकषांवर किंवा या तिन्ही बाजूंनी सध्या तपास करताय। सुनील रामानंद यांनी असं सांगितलं की अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं आणि वेगानं केला जातोय। तपासामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, पुणे फॉरेन्सिक लॅब आणि केंद्रातील अनेक संस्था या आपल्याला मदत करतायत। शिवाय या तपासामध्ये AAIBचा सुद्धा निष्कर्ष लक्षात घेतला जाणार आहे। शिवाय अपघाताबद्दल वरीलपैकी 3 पैकी काहीही निष्पन्न झालं किंवा काहीही जर खरं ठरलं तर CID योग्य अशा कलमाखाली न्यायालयात सुद्धा जाणार आहे आणि CIDचा तपास हा अशा पद्धतीनं योग्य दिशेनं सुरू आहे असं सांगण्यात आलंय। अजितदादांच्या या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का, हा देखील तपास यामध्ये होणार आहे। हा सुद्धा या तपासाचा एक प्रमुख भाग आहे। दुसरा म्हणजे क्रिमिनल निग्लिजन्स आहे का, याचा सुद्धा तपास हा या CIDच्या मार्फत होणार आहे। तिसरा भाग म्हणजे गुन्हेगारी कट आहे का, या अंगानं सुद्धा आता CID अजितदादांच्या या एकंदरच अपघाताची चौकशी किंवा तपास करत असल्याचं सुनील रामानंद यांनी सांगितलं। यावेळी पत्रकारांकडून रामानंद यांना अजितदादांच्या अपघाताविषयी एक प्रश्न विचारण्यात आला। तो असा होता की अजितदादांच्या अपघाती निधनामध्ये VSR विमान कंपनीचा हलगर्जीपणा आढळून आला का। DGCAच्या रिपोर्टमध्ये सुरुवातीला VSRला क्लीन चिट मिळाली, त्याच DGCAच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये अगदी 2 दिवसापूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी, सुरक्षाविषयी त्रुटी या कंपनीनं किंवा प्रत्यक्ष अजितदादांच्या विमानानं सुद्धा ठेवल्या होत्या आणि या त्रुटींमुळेच कुठेतरी महाराष्ट्राने आपला इतका मोठा नेता गमावला का, अशा पद्धतीचा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होतोय। DGCAच्या आणि VSRच्या दोघांच्याही एकंदरच कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जातोय आणि गेल्या काही काळापासून रोहित पवार यावर प्रचंड आक्रमकपणे लढतायत। तर याच विषयीचा प्रश्न हा पत्रकारानं CIDला सुद्धा विचारला की VSR विमान कंपनीनं खरोखरच हलगर्जीपणा केला असं आपल्या तपासात आढळून आलंय का। तर त्यावर उत्तर देताना रामानंद असं म्हणाले की तांत्रिक तपास हा एक वेगळा भाग आहे आणि आमचा CIDचा तपास हा दादांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल आहे। आमच्या तपासामध्ये काही पुरावे मिळालेले आहेत, पण ते पुढील काळामध्ये आम्ही तुमच्या समोर आणू असं अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकारांना सांगितलंय। दरम्यान आता अजितदादांच्या अपघाताविषयीचा हा CIDचा तपास अंतिम अहवाल कधी देतो, त्याचं अंतिम अहवाल कधी येतो आणि त्यातून काय काय गोष्टी, कुठल्या गोष्टी कधी समोर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रमुख 3 विषयांवर हा अपघाताचा तपास होतो आहे। एकतर हा घातपात आहे का, हा हलगर्जीपणा आहे का आणि यामध्ये गुन्हेगारी कट आहे का, या 3 मुद्द्यांवरती CID सध्या तपास करताय आणि हे तिन्ही मुद्दे हे आतापर्यंत रोहित पवार यांनी सातत्यानं उचलून धरलेले आहेत। त्यामुळे CIDचा हा अंतिम अहवाल जेव्हा येईल तेव्हा रोहित पवार यांच्या या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक पद्धतीनं मिळणार का नाही, कधीपर्यंत मिळणार, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। हे सगळं प्रकरण आता एका गंभीर दिशेनं जात आहे, गंभीर वळणाकडे जात आहे। DGCAचा जर आपण कालचा रिपोर्ट पाहिला तर या रिपोर्टच्या माध्यमातून सुद्धा रोहित पवारांनी आतापर्यंत
जे काही गंभीर आरोप केले त्याला कुठेतरी दुजोराच दिल्याचं या रिपोर्टमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पण याचा प्रॉब्लेम किंवा याची अडचण अशी आहे की सुरुवातीला याच DGCAनं याच VSR कंपनीला क्लीन चिट दिलेली होती आणि त्यामुळे त्याच्या सुद्धा कारभारावरती आता रोहित पवार यांना शंका आहे. त्यामुळे एकीकडे हे विविध संस्था काम करत असताना CIDचा हा रिपोर्ट येत्या काळामध्ये काय येतो, अंतिम अहवालामध्ये काय समोर येतं आणि दादांच्या निधनाबाबत किंवा एकंदरच या अपघाताबाबत काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. याबाबतच्या सगळ्या बातम्या, सगळ्या घडामोडी, सगळ्या अपडेट्स हे आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबते. नव्या व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटू. तुम्हाला या सगळ्या प्रकरणी नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.